साईराम. इयत्ता तिसरी, विषय मराठी. मुलांनो, तुम्हाला सर्व सर्व धडे तुम्हाला समजले आहेतच. आता आपली परीक्षा सुरू होणार आहे. तर आपण झालेले जे आपले धडे आहेत त्यांचं आपल्याला आज रिव्हिजन करायचे आहे, त्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. तर आपल्या एक्झामसाठी, आपल्या परीक्षेसाठी कोणकोणते लेसन आहेत? तर धडा क्रमांक 26 इलाच्या घरी, धडा क्रमांक 31 आमची सहल, अंक अक्षरे 21 ते 40 आणि मराठी महिने. याच्यावर आपली परीक्षा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. ते क्वेश्चन, ते प्रश्न कसे असणार आहे त्याची आपल्याला थोडकीच उजळणी करून घ्यायची आहे. आणि ही उजळणी तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 1 रोमन 1. प्रश्न वाचा, योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा. प्रश्न वाचा, योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा. रीड द क्वेश्चन अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. एक, मुले कोणाच्या घरी गेली होती? एक, मुले कोणाच्या घरी गेली होती? तुम्हाला ऑप्शन दिले जातील. 1 इलाच्या, 2 रमाच्या, 3 उमाच्या. आता हे 3 ऑप्शन तुम्हाला आधी रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. तर योग्य उत्तर काय आहे आपलं? व्हेरी गुड. 1 इलाच्या, मुले इलाच्या घरी गेली होती. 2 इलाच्या घरी तिच्या आईने काय दिले? इलाच्या घरी तिच्या आईने काय दिले? 1 जेवण, 2 खाऊ, 3 नाश्ता. तर ह्या 3 ऑप्शनमध्ये एक ऑप्शन तुमचं आन्सर असणार आहे, एक उत्तर आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. व्हेरी गुड. खाऊ. इलाच्या घरी तिच्या आईने खाऊ दिले. 3 मुलांची सुट्टी कशी गेली? 3 मुलांची सुट्टी कशी गेली? 1 मजेत, 2 आनंदाने, 3 सुखाने. तर उत्तर काय आहे? मजेत. व्हेरी गुड. मुलांची सुट्टी मजेत गेली. 4 इमारतीभोवती काय होते? 4 इमारतीभोवती काय होते? 1 फळबाग, 2 फुलबाग, 4 हिरवळ बाग. तर योग्य उत्तर काय आहे? फळबाग. इमारतीभोवती फळबाग होते. 5 मुले कशातील गार पाणी प्याले? मुले कशातील गार पाणी प्याले? तुम्हाला ऑप्शन दिले जातील. 1 कळशीतील, 2 हंड्यातील, 3 माठातील. यातील 3 पैकी योग्य उत्तरावर तुम्हाला टिक करायचं आहे. तर योग्य उत्तर काय आहे? माठातील. मुले माठातील गार पाणी प्याले. 6 सहल कोठे गेली होती? सहल कोठे गेली होती? 1 उद्यान, 2 पार्क, 3 बागेत. सहल कोठे गेली होती? उत्तर आहे बागेत. व्हेरी गुड. 7 पाण्याच्या हौदात काय होते? 7 पाण्याच्या हौदात काय होते? 1 कारंजे, 2 फवारे, 3 चांदणे. तर आपल्याला मुलांना योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. तर पाण्याच्या हौदात काय होते? योग्य उत्तर आहे व्हेरी गुड, कारंजे. योग्य उत्तर काय आहे? कारंजे. पाण्याच्या हौदात कारंजे होते.
8. फुलांभोवती कोण फिरत होते? फुलांभोवती कोण फिरत होते? 1. माशी, 2. मधमाशी, 3. फुलपाखरे. फुलांभोवती कोण फिरत होते? तर आपल्यावर योग्य उत्तरावर आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. 3. फुलपाखरे. फुलांभोवती फुलपाखरे फिरत होते. 9. बागेत कसली झाडे होती? 9. बागेत कसली झाडे होती? 1. फुलाफळांची, 2. फळांची, 3. फुलांची. बागेत कसली झाडे होती? व्हेरी गुड. 1. फुलाफळांची. आता आपल्याला बघायचंय रोमन 2. रिकाम्या जागी योग्य उत्तरावर टिक करा. रिकाम्या जागी योग्य उत्तरावर टिक करा. सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन टू कंप्लीट द ब्लँक्स. A. आमची सहल डॅश बागेत गेली होती. 1. आमची सहल डॅश बागेत गेली होती. 1. मधुबन, 2. उद्यान. 1. मधुबन, 2. उद्यान. तर योग्य उत्तरावर तुम्ही टिक करणार आहात. आमची सहल मधुबन बागेत गेली होती. 2. झाडांवर डॅश डोलत होती. 2. झाडांवर डॅश डोलत होती. 1. फुले, 2. बाग. झाडांवर डॅश डोलत होती. तर योग्य उत्तर काय येणार? फुले. झाडांवर फुले डोलत होती. 3. सगळी मुले आनंदाने डॅश होती. सगळी मुले आनंदाने डॅश होती. 1. पळत, 2. नाचत. तर योग्य उत्तर काय आहे? नाचत. व्हेरी गुड. योग्य उत्तर काय आहे? नाचत. 4. ही तर उंच डॅश आहे. ही तर उंच डॅश आहे. 1. इमारत, 2. बगीचा. 1. इमारत, 2. बगीचा. तर योग्य उत्तर काय आहे? इमारत. योग्य उत्तर काय आहे? इमारत. 5. आम्ही डॅश फिरलो. आम्ही डॅश फिरलो. 1. बागेत, 2. गावात. 1. बागेत, 2. गावात. योग्य उत्तर काय आहे? बागेत. आम्ही बागेत फिरलो. रोमन 3. चूक की बरोबर ते टिक करा. चूक की बरोबर ते टिक करा. चूज द वेदर द गिवन सेंटेन्स आर ट्रू और फॉल्स. 1. बाग सुंदर आणि मोठी होती. 1. बाग सुंदर आणि मोठी होती. 1. चूक, 2. बरोबर. योग्य उत्तर काय आहे? बरोबर. आपलं काय आहे उत्तर? हे बरोबर आहे. बाग सुंदर आणि मोठी होती. 2. सगळीकडे सुंदर हिरवळ होती. 2. सगळीकडे सुंदर हिरवळ होती. 1. चूक, 2. बरोबर. आता हे वाक्य आपलं चूक आहे की बरोबर आहे आपल्याला टिक करायचं आहे. बरोबर. सगळीकडे सुंदर हिरवळ होती. 3. हौदात कारंजे नव्हते. 3. हौदात कारंजे नव्हते. 1. चूक, 2. बरोबर. आता हे वाक्य आपलं चूक आहे की बरोबर आहे? चूक आहे, कारण हौदात कारंजे
होते. 4. सारे मित्र इलाकडे गेले नाहीत. सारे मित्र इलाकडे गेले नाही. 1 चूक, 2 बरोबर. चूक, तिचे मित्र मैत्रिणी काय गेले होते? इलाकडे गेले होते. म्हणून हे वाक्य काय आहे? चूक आहे. 5. इला मागच्या रविवारी नवीन घरात राहायला गेली. इला मागच्या रविवारी नवीन घरात राहायला गेली. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? तर योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. बरोबर. इला मागच्या रविवारी नवीन घरात राहायला गेली होती. 6. ही तर छोटी इमारत आहे. ही तर छोटी इमारत आहे. 1 चूक, 2 बरोबर. योग्य उत्तर काय आहे? चूक. ही तर मोठी इमारत आहे. 4th रोमन बघूया. खालील मराठीतील महिन्यांचा पर्याय निवडा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इंडिकेट नेम ऑफ मंथ इन मराठी. तुम्हाला इंग्लिशमध्ये असणार आहे. तुम्हाला योग्य उत्तर मराठीमध्ये ते योग्य उत्तरावर टिक करायचं आहे की चैत्र इंग्लिशमध्ये आहे, पण आपल्या मराठीत आपल्याला पर्याय शोधायचा आहे. जसं तुम्हाला क्वेश्चन दिला आहे चैत्र इंग्लिशमध्ये आणि ऑप्शन दिले तुम्हाला मराठीत. मग तुम्हाला त्यातील काय करायचं आहे? मराठीमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. चैत्र. ओके. तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. 2. वैशाख. 1 वैशाख, 2 ज्येष्ठ. वैशाख. व्हेरी गुड. 3 आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ. 1 श्रावण, 2 ज्येष्ठ. तर योग्य उत्तर काय येणार? ज्येष्ठ. व्हेरी गुड. 4 पौष. 1 पौष, 2 भाद्रपद. योग्य उत्तर टिक करायचं आहे आपल्याला. तर मराठीमध्ये पौष कसं लिहितात? तो ऑप्शन आहे 1. व्हेरी गुड. पौष. 5 आहे कार्तिक. 1 कार्तिक, 2 माघ. तर योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. 1 कार्तिक. 5th रोमन पाहूया. खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. सिलेक्ट द वर्ड विच हॅज द सेम मीनिंग ॲज द गिवन वर्ड. 1 घर, 1 सदन, 2 मदन. आता घराला समान मीनिंग असलेला कोणता आहे शब्दार्थ तो तुम्हाला तिथे 2 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य उत्तरावर तुम्हाला टिक करायचं आहे. तर योग्य उत्तर काय येणार? सदन. घर, सदन. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घ्यायचं आहे हा सर्व रिव्हिजन. 2 पाणी. द्रव्य, जल. तर पाणीला समानार्थी शब्द काय येणार आहे? योग्य उत्तर काय येणार मग आपलं? जल. पाणी, जल. 3 झाड. 3 झाड. 1 फूल, 2 वृक्ष. झाडाला समानार्थी काय आहे? वृक्ष. झाड, वृक्ष. 4 फूल. फूल. 1 सुमन, 2 नमन. तर समानार्थी शब्द काय येणार फुलाला? सुमन. फूल, सुमन. 5 बाग. 1 गार्डन,
2 उद्यान. त्या बागला समानार्थी शब्द काय आहे? उद्यान. व्हेरी गुड. बाग, उद्यान. 6 रोमन पाहूया. खालील मराठीतील अंकांचा पर्याय निवडा. चूज द करेक्ट नंबर इन मराठी. तुम्हाला इंग्रजीमध्ये क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला योग्य उत्तरावर मराठीत नंबर दिलेले आहे त्याच्यावर टिक करायचं आहे. क 28, ख 24. तर 24 मराठीमध्ये कसे लिहितात? तर योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. व्हेरी गुड. 24. ब 35. किती आहे? 35. तर योग्य उत्तरावर तुम्हाला टिक करायचं आहे. क 35, ख 29. योग्य उत्तर काय येणार? 35. क 35. क आहे 39. 39 इंग्लिशमध्ये आहे 39. क 36, ख 39. मग आपल्याला मराठीमध्ये 39 कसे लिहिलेले आहेत? ते 39 वर तुम्ही टिक करायचं आहे. आता आपण अंक बघितले. आता आपल्याला अक्षर बघायची आहेत. खालील मराठीतील अंक अक्षरांचा पर्याय निवडा. चूज द करेक्ट नंबर नेम इन मराठी. आता आपल्याला नंबर नेम्स बघायचे आहेत. अ 25. आता अक्षरात कसं लिहितात 25 ते योग्य उत्तरावर तुम्हाला टिक करायचं आहे. आता क 25, ख 11. तर योग्य उत्तरावर तुम्हाला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. 25. व्हेरी गुड. ब 34, क 34, ख 20. तर योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. अक्षरामध्ये कसं लिहिलं जातात 34 ते बघायचं आणि तिथे योग्य उत्तरावर टिक करायचं. व्हेरी गुड. 34. क 40, क 35, ख 40. तर योग्य अक्षरात कसं लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. तर योग्य उत्तर काय आहे? ख 40. ड 33, ड 33. तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील. क 33, 33, ख 22, ख 22. तर तुम्हाला योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. तर योग्य उत्तर काय येणार आपल्या अक्षरामध्ये? व्हेरी गुड. 33. क ऑप्शन काय येणार? क 33. तर मुलांनो, तुम्हाला हे सर्व रिव्हिजन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.